हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 10. विभूती योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 10मोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 10. श्लोक क्रमांक 1. श्री भगवानुवाच. भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. श्री भगवान म्हणाले, महाबाहो, तू माझे परमवचन लक्षपूर्वक पुन्हा श्रवण कर. तू मला प्रिय आहेस. तुझ्या हिताकरता हे तुला सांगत आहे. भूयः एव महाबाहो शृणु मे परमं वचः. भगवंत श्री सांगत आहेत की महाबाहो, तू माझे परमवचन लक्षपूर्वक पुन्हा श्रवण कर. अर्जुन रस घेऊन ऐकत आहे. यामुळे भगवंत श्रींचा त्याला उपदेश करण्याचा आनंद वर्धित होत आहे. अर्जुनाच्या मनात दृढ श्रद्धा निर्माण होणे गरजेचे आहे. त्याला आत्मज्ञान होणे गरजेचे आहे. याआधी त्यांनी त्याला त्यांच्या अनेक विभूती सांगितलेल्या आहेत. तरीही अर्जुनाला अजूनही विभूती सांगणे आवश्यक आहे. या विश्वाच्या भल्या किंवा बुऱ्या एकूण सर्वच पसाऱ्याच्या मुळाशी भगवंत श्री हेच एकमेव तत्व आहे हे अर्जुनाच्या मनात बिंबवणे हा त्यामागील हेतू आहे. त्याच्या मनातील स्वजनांचा मोह नष्ट करण्याचा सारा प्रयास आहे. येथे भगवंत श्रींनी परमवचन हा अत्यंत मोलाचा शब्द वापरला आहे. वचन आपण समजू शकतो. वचन म्हणजे असे काही तत्व जे सत्य असेल, असे बोल की जे कल्याण करणारे असतील. वचन म्हणजे असा शब्द की जो एकदा दिला की तो पाळलाच पाहिजे. दिलेल्या वचनाला जीवाच्याही पलीकडे जपणारे आपल्याला प्रामाणिक लोक आढळतात. प्राण जाय लेकिन वचन न जाय इतकी दिल्या वचनाला किंमत देणारे असतात. परंतु असे वचन परम असेलच असे नाही. असे वचन आज सत्य असले तरी उद्या ते काळाच्या रेट्यात असत्य होऊ शकते. असे वचन पाळणे आपल्याला भविष्यात अशक्य होऊन जाते. असे वचन इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असते. परिस्थिती बदलते आणि असे वचन तेथून पुढे अंमलात आणणे कालबाह्य होते. अशा वेळी ते वचन सांगणाऱ्याचा काहीही दोष नसतो. नाईलाज होतो आणि ते वचन असत्य ठरते. पूर्वी पृथ्वी स्थिर असून सूर्य पृथ्वीभोवती फिरत आहे असे वचन होते. पुढे ते असत्य ठरले. त्याच्या विपरीत सूर्य स्थिर असून पृथ्वी त्याच्या सभोवती फिरते आहे असे वचन सिद्ध झाले. आता वैज्ञानिक म्हणतात की सूर्यही स्थिर नाही. तो त्याच्या ग्रहमालेसह अज्ञात बिंदू सभोवती फेरा घेत असावा. पूर्वी अनेक गायन नृत्य प्रकार निषिद्ध मानले जात. आज त्यांनाच प्रतिष्ठा आली आहे. भाषा तर पार बदलून गेली आहे. पूर्वी अर्वाच्य असलेले आता अनिर्वाच्य झाले आहे. तेव्हा कालांतराने वचनात बदल होऊ शकतो. ते वचन सांगणाऱ्याच्या हाती नसते. परिस्थिती बदलते आणि वचन बदलावे लागते. यास्तव भगवंत श्रींनी येथे वचनाचे आधी परम असा शब्द वापरला आहे. भगवंत श्री येथे अर्जुनाला असे काही वचन सांगू इच्छितात की जे बदलणे असंभव आहे. परम वचन म्हणजे अशी मूलभूत गोष्ट की ज्यात बदल होणार नाही. याचा अर्थ परम वचन हे या भौतिकाच्या अतीत असते. ते सत्य असत्य याच्या पार असते. ते त्रिकालाबाधित असते. अशा परम वचनाच्या विपरीत काहीही असत नाही. ते सदा सर्वदा असतेच. ते कोणत्याही परिस्थितीत सत्यच राहते. ते बदलत नाही. अशा वचनांना प्रमाण देता येईलच असे नाही किंवा प्रमाणाने ती सिद्ध होत नाही. कारण आज प्रमाणाने सिद्ध होत असलेली गोष्ट उद्या इतर प्रमाणाने असिद्ध होऊ शकते. तर्काच्या कसोटीवर वचन सिद्ध केले तर ते तशाच प्रकारे तर्काच्या कसोटीवर असिद्धही करता येते. म्हणून ते अनुभवाने जाणावे लागते. तोच त्याचा एकमेव पडताळा असतो. परम वचन तर्काच्या अतीत असते. त्यासाठी त्या वचनावर अनन्य श्रद्धा, भक्ती आणि प्रेम असणे आवश्यक असते. अशी वचने स्वतःला या भौतिक विश्वाच्या अतीत झोकून देऊन तपासावी लागतात. तरच त्यांची अनुभूती येते.
आळंदीहून चालत चालत पंढरपूरला वारकरी का जातात हे समजण्यासाठी वारकऱ्यांच्या चालत जाण्याची शारीरिक क्षमता तपासून उपयोग होत नाही, तर त्यांच्या अंतःकरणात डोकावून पाहावे लागते. वारकऱ्यांच्या समोरील पांडुरंग पाहण्यापेक्षा त्यांच्या हृदयात विसावलेला पांडुरंग समजावा लागतो. हरिओम. यत्ते अहम प्रियमाणाय. भगवंत श्री सांगतात की अर्जुना, तू मला प्रिय आहेस. ऐकणाऱ्याला आणि सांगणाऱ्याला एकमेकांबद्दल प्रेम असायला पाहिजे, तरच तेथे श्रद्धा आणि भक्ती असू शकते. तरच श्रद्धा आणि भावभक्ती निर्माण होऊ शकते. तरच श्रद्धा आणि भक्ती जोपासली जाते. प्रेम, श्रद्धा, भक्ती असेल तर असा भाविक अनवाणी आगीच्या फुफाट्यातूनही लीलया चालत जाऊ शकतो. प्रेम, श्रद्धा, भक्ती नसेल तर ऐकूनही उपयोग होत नाही. कारण प्रेम, श्रद्धा, भक्ती असेल तरच सांगितल्याप्रमाणे आचरण होते. प्रेम, श्रद्धा, भक्ती ही विचाराच्याही पलीकडे असते. तेथे विचार केला जात नाही. तू सांगत आहेस हेच पुरे आहे, त्यावर आणखी विचार करण्याची आवश्यकता नाही असा भाव असतो. त्यामुळे मनापासून सर्व ताकद पणाला लावून कृती केली जाते. नाहीतर नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे अशी अवस्था असते. हितोपदेश देतो आहे तर देऊ दे, बिचारा आपल्याला काय याचे अशी अवस्था असते. प्रेम, श्रद्धा, भक्ती असेल तर आप बोले हम डोले अशी प्रतिक्रिया असते. अशा ठिकाणी सांगण्याचा उपयोग होतो. अशा ठिकाणी सांगणाऱ्याचाही रूप द्विगुणित होतो. यास्तव भगवंत श्री येथे म्हणत आहेत की महाबाहो, तू माझा प्रिय आहेस. तू माझा प्रिय असा महाबाहू आहेस. काही सांगितले तर ते तू करशील, कारण तुझी माझ्यावर प्रीती आहे. त्यामुळे तू मनापासून माझे ऐकशील. तसेच तू महाबाहो असल्यामुळे मी सांगितलेले अंमलात आणण्याची तुझी क्षमता आहे. तू शूर, वीर, महापराक्रमी आहेस. नुसतेच मनात येऊन किंवा वैचारिक एकता असून उपयोग नाही. त्याची पूर्तता करण्याची ताकद असावी लागते. तेव्हा मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही दृष्टीने तू सबळ आहेस. दुर्बळाला सबळाचे निराकरण कर असे सांगून किंवा त्याला ते पटून काहीही उपयोग नसतो. तू दोन्हीही दृष्टीने सक्षम आहेस. म्हणून मी तुला येथे परमवचन सांगत आहे. वक्ष्यामी हितकाम्यया. भगवंत श्री पुढे सांगतात की तुझ्या हिताकरता हे मी तुला सांगत आहे. वचन हितकारी असेलच असे नाही. कदाचित ते फक्त सांगणाऱ्याच्याच उपयोगाचे असू शकते. एखादा मनुष्य दुसऱ्याचा स्वार्थाकरता दुरुपयोग करून घेऊ शकतो. त्यावेळी असलेल्या त्याच्या भाविकतेचा गैरफायदा करून घेऊ शकतो. येथे अर्जुनाचे कल्याण व्हावे याच एकमेव इच्छेने भगवंत श्री अर्जुनाला परमवचन सांगत आहेत. तो स्वजनांबद्दल मोहग्रस्त होऊन कर्तव्य कर्म करायला कचरत आहे. त्यामुळे त्याच्या वंशाचे, राज्याचे आणि एकूणच प्रजेचे नुकसान होत आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. त्याला आत्मज्ञान होणे ही सत्य परिस्थितीत निकड आहे. भगवंत श्रींचा सारा प्रयास त्याला हे समजून देण्याचा आहे. येथे भगवंत श्रींना शेलकी विशेषणे देणारेही आहेत, कारण त्यांना गीता योग्य अर्थाने माहीत झालेली नाही. अशांची उपेक्षा करणेच श्रेयस्कर. गीता जितकी वाचावी, तिचे जितके पारायण करावे, तितकी ती जास्त प्रभावीपणे उलगडत जाते. गीता समजायला बुद्धीसह प्रेम, श्रद्धा आणि भक्तीही असणे आवश्यक आहे. प्रेम, श्रद्धा आणि भक्ती कोणावर लादता येत नाही. त्याचा पाझर हृदयात आपोआप फुटावा लागतो. त्यासाठी अंतःकरणात उतरावे लागते. केवळ बाह्यदृष्टी असणाऱ्यांना काय सांगावे. अर्जुनाचे निमित्ताने भगवंत श्री विश्वातील अखिल मानवांना परमवचन सांगत आहेत. त्यांच्यावर असीम श्रद्धा ठेवून दृढ भक्तीने आणि प्रेमाने आपणही ती वचने आत्मसात करूयात. हरिओम.